शम्माने घरात पाऊल टाकलं त्याच वेळेला ती प्रचंड वैतागलेली होती. त्यात लेकीने लावलेली इंग्लिश गाणी ऐकून अजूनच वैतागली. म्हणाली, सगळी मराठी आणि हिंदी गाणी संपली का ग? कसली ती इंग्लिश गाणी ऐकता? स्वयंपाकघरामध्ये गेली. तिने आणलेली नवीन ऑटोमॅटिक शेगडी स्वयंपाकिणीला वापरता येत नव्हती. स्वयंपाकिणीने शमाकडे लायटर मागितला. त्यामुळे शमा अजूनच वैतागली आणि म्हणाली, एक साधं बटन फिरवायचं आहे, नंतर गॅस लागणार आहे, तेही तुला जमत नाही का ग? सासूबाईंना सुद्धा ऑटोमॅटिक शेगडी नको होती. त्यांना तो लायटर किंवा काडेपेटी हवीच होती, म्हणून त्या असेपर्यंत कधीही ही ऑटोमॅटिक शेगडी आणली नाही. आता तुलाही ते जमत नाहीये. शमाची नंतर रात्री झोपेपर्यंत चिडचिड चालू राहिली. शेवटी तिची लेक तिच्याकडे आली आणि विचारलं, आई तुला नक्की काय होतं आहे म्हणून तू एवढी चिडचिड करते आहेस, इतकी वैतागलेली आहेस? त्यावर शमा वैतागून आणि चिरक्या स्वरात बोलली, कुठे काय झालेलं आहे? काहीही झालेलं नाही. लेक म्हणाली, आत्ताची ही वाक्य सुद्धा तू वैतागतच बोललीस. काय झालंय? शमा म्हणाली, काहीही झालेलं नाही. आणि तिच्या डोळ्यात पाणी आलं. शेवटी लेकीने विषयच बदलला. तिने विचारलं, अगं आज तुमच्या बॉसचा पहिला दिवस होता ना ग, कसा आहे तो बॉस? त्यावर शमा म्हणाली, हा, माझ्या चिडचिडीचं कारण हा बॉसच आहे. लेकीने विचारलं, अगं खूप वाईट वागला का ग तुमच्याशी तो? काय केलं त्याने? त्यावर शमा म्हणाली, त्याने काहीही केलं नाही, पण कसले त्याचे ते कपडे आणि त्या अय्यरशी तो इंग्लिशमध्ये बोलतो. हा तरुण माणूस नवनवीन गोष्टी वापरतो, नवीन टेक्नॉलॉजीज वापरणार आणि आमच्या डोक्यावरती त्या थोपवणार. जमायला पाहिजे हे सगळं ना. नक्की तो आम्हाला डेडलाईन्स देणार, बघ मी सांगते तुला. आणि ह्या सगळ्याचा प्रचंड त्रास होणार आहे. ही शेवटची रिटायरमेंटच्या आधीची 2 वर्ष आहेत, ती काही सुखासुखी जाणार नाहीयेत. त्यावर लेक म्हणाली, म्हणजे त्या बॉसने खरं तर काहीही केलेलं नाहीये. तुझ्या डोक्यामध्ये आहे हे की तो असा वागेल तसा वागेल, म्हणजे तुझ्या एका विचारातनं दुसरा विचार तयार होतो आहे. हा विचार तुझ्या मदतीला येत नाहीये, तो निगेटिव्ह आहे. आणि त्या एका निगेटिव्ह थॉटमधनं, त्या एका नकारात्मक विचारातनं तुझे असंख्य नकारात्मक विचारांची शृंखला चालू होते आहे. लक्षात येतंय का तुझ्या? तो बॉस कसे कपडे घालतो, तो इंग्लिश बोलतो, ह्यावर तू त्याला जज करते आहेस. आणि जे खरं सांगायचं तर खरं नाही आहे. आल्यापासून मी बघते तू प्रत्येक गोष्टीला लेबल लावते आहेस, जज करते आहेस. मला म्हणाली, कशाला ती इंग्लिश गाणी ऐकायची, म्हणून त्या इंग्लिश गाण्यांना जज करते आहेस, किंवा ती नको आहेत म्हणून त्याला प्रतिकार करते आहेस, रेजिस्ट करते आहेस. त्या स्वयंपाकिणीला येत नाहीये गॅस लावता. तुझ्या लेकी फक्त एक बटन फिरवायचं आहे, पण तिच्यासाठी ते नवीन आहे. तू तिला शिकवलं नाहीस, नुसती चिडचिड केलीस. तिला तेवढा वेळ तर देशील शिकण्यासाठीचा. आणि अगदी तीच गोष्ट स्वतःच्या बाबतीत करते आहेस. नवीन टेक्नॉलॉजी ह्याचं तुला भय वाटतं आहे. आता नोकरी करायची आहे तर नवीन गोष्टी शिकायला पाहिजेत, तर आपण पुढे जाऊ किंवा या नोकरीत टिकू. हे तुला मान्य नाही, हे तू ॲक्सेप्ट करत नाहीस आणि त्याचा तुला त्रास होतो आहे.
त्या बॉसकडे तो जसा आहे तसा बघ ना तू. प्रत्येक गोष्ट नवीन जरी असली तरी ती कुतूहलाने बघ. शिकण्यासाठीची उत्सुकता तर असू देत, तर शिकायला गंमत येईल, काम करायला गंमत येईल. हे सगळं तू नाकारतेस आणि त्याच्यामुळे तुला त्रास होतो आहे. शमाला थोडंसं पटलं. तू जर ह्या पद्धतीने प्रतिकार केला नाहीस, तुझ्या बॉसला जज केलं नाहीस, तर तुलाच त्याचा फायदा होईल ना. आणि समजा त्या बॉसने समजावून दिलं नाही, तर तू त्याला विचारशील, तर तो खुला संवाद तर करशील त्याच्याशी की मला हे समजावून द्या किंवा तेवढा वेळ द्या मला. त्याने तुमच्यातलं नातं पण जरा चांगलं होईल की. ज्या गोष्टी झाल्याच नाहीयेत किंवा ज्या गोष्टी खऱ्याच नाहीयेत त्या गोष्टी तू विचार करतेयस, म्हणजे विचार खरे आहेत असंही नाही ना. शमाला ते पटलं आणि ती म्हणाली, मला समजतं आहे की मी विचार करते तो खरा नाही. एका नकारात्मक विचाराने अनेक नकारात्मक विचार मनात येत आहेत, त्यामुळे मी अस्वस्थ होते आहे आणि नवीन गोष्टी शिकण्यासाठीची उत्सुकता नाही, इच्छा नाही, म्हणजे मी त्याला विरोध करते आहे, त्याचाही मला त्रास होतो आहे. आता मी माझ्या विचारांकडे ते जसे आहेत तसे बघेन. जे विचार कामाला येतील, उपयोगी असतील, त्यांच्यावर जाणीवपूर्वक विचार करेन आणि त्याच्यावर कृती करेन. आणि हे मला जमणार नाही ही एक भावना असल्यामुळे एक प्रकारची असहाय्यता आलेली होते मला, एक प्रकारचा कॉम्प्लेक्स आलेला होता. नकारात्मक भावना मला तुला काही करताच येणार नाही इथे घेऊन चाललेला होता. तर मी ह्याच्यावर नक्की प्रयत्न करेन आणि असणारच आहे तो नवीन बॉस चांगला. बघूया पुढे काय होतं आहे ते. तर माइंडफुलनेस मधली ही सजगता खूप महत्त्वाची असते. सजगता ही आपल्या विचारांची आणि भावनांची पण असणं महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे आपल्या कृती पण सजग व्हायला मदत होईल. पूर्ण भान ठेवून आपण ह्या सगळ्या गोष्टींचा वापर करू शकतो. तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. लवकरच भेटूया. तोपर्यंत अच्छा.